नमस्कार. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या YouTube चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. शेतकऱ्यांना पी-एम किसान योजनेचा जो काही 20वा हप्ता आहे, तो 20 जून रोजी जमा होईल. म्हणजे आज अशा प्रकारच्या बातम्या समोर आलेल्या होत्या. दुसरीकडे पी-एम किसानचा जो काही 20वा हप्ता आहे, हा ₹30,000 पर्यंत वाढवण्यात येईल, असेही बातम्या फिरते. त्याचं कारण असं आहे, की उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी 8 जून रोजी एका भाषणात केंद्र सरकारने पी-एम किसानचा निधी जो काय आहे, तो वार्षिक ₹30,000 करावा, अशा प्रकारची एक सूचना केलेली होती. त्यामुळे या चर्चेला सुद्धा उधाण आलेलं आहे. पीएम किसानचा जो काही हक्क आहे, 20वा हप्ता आहे, तो ₹30,000 केला जाईल. तर यामध्ये किती शक्यता आहे आणि किती हजार रुपये पीएम किसानना प्राप्त होऊ शकतो? दुसरीकडे पीएम किसानचा जो काही 20वा हप्ता आहे, तो 20 जून रोजी म्हणजेच आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल का? या सगळ्यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. पीएम किसानचा 19वा हप्ता हा ज्यांचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारच्या विधानसभेची निवडणूक ही आता काही महिन्यावरती येऊन ठपलेली आहे. याच्यामुळे सुद्धा बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षांचं लक्ष लागून आहे. अर्थातच त्यांच्यामध्ये राजकीय हेतू अर्थातच आहे. दुसरीकडे असे बोललं जाते की 20 जून रोजी पंतप्रधान बिहारमध्ये सिवाई या भागात म्हणजे आज एक दौरा करत आहेत. याच भागात पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना खुश देखील करतील असंही याच्यामध्ये सांगितले जात आहे, की 20वा हप्ता आहे वितरित करण्याची शक्यता पण फार कमी वाटत आहे. कारण की अद्याप पीएम किसानचा जो काही 20वा हप्ता आहे, तो 20 जून रोजी येण्याची शक्यता फार कमी आहे. कारण पीएम किसानाचे जे सरेंडर झालेले शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना सरेंडर केलेला आहे, चुकून त्या शेतकऱ्यांना आता परत एकदा प्रयोग करण्यासाठीची प्रक्रिया ही पीएम किसान पोर्टलवरून राबवली जात आहे. त्यामुळे आता रिमूव्ह झालेले जे काही शेतकरी आहेत, त्यांनाही नव्याने लाभ देण्यात येणार आहे. त्याचा जमा करण्यात येत आहे, अशी वाही कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे आणि राज्यातील लाखोशी या पीएम किसानच्या योजनेतून जे काही बाहेर पडलेले होते किंवा ज्यांचा हप्ता किंवा लाभ हा सरेंडर झालेला होता, एकदा रिवॉक करून आणि त्यांना जे काही मागचे हप्ते मिळालेले नाहीत, ते मिळतील चालू करणार आहेत सुद्धा अपडेट अशा होते. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया आता सुरू असताना या प्रक्रियेला पूर्ण करून त्याचं वितरण करणे, जे काही पीएम किसान म्हणजे नव्याने जे काही पीएम किसान योजनेमध्ये शेतकरी ऍड होणार होते, ते जोडले जाणार आहेत. त्या सगळ्याचे वितरण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असणार आहे. सुद्धा एक अपडेट समोर आलेली आहे, की शेतकऱ्यांना दिला जातो तो 6,000 नियोजित ₹30,000 करावा, अशा पद्धतीची एक शिफारस किंवा सूचना केंद्र सरकारला उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती जयदीप धनखवडे यांनी केली आहे. 8 जून रोजी हिमाचल प्रदेश येथील एका कार्यक्रमात बोलत होते, त्यावेळेस त्यांनी सांगितले की शेतकरी हा अन्नदाता आहे. अन्नदात्याला सुखी करायचं असेल तर केंद्र सरकारच्या मार्फत डीबीटीच्या माध्यमातून थेट ₹6,000 ते वार्षिक 3 टप्प्यात दिले जातात. ते वाढून आता ₹30,000 करायला हवेत. अशा पद्धतीची एक सूचना केली आहे. अर्थातच उपराष्ट्रपतीची सूचना केंद्र सरकारने किती गांभीर्याने घेतलेली आहे हे वेगळा मुद्दा आहे. परंतु उपराष्ट्रपतीने या मुद्द्याला पुन्हा एकदा चर्चेला आणलं आहे, की पीएम किसानचा निधी जे काही आहे त्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक सुद्धा आशा लागलेली आहे. पीएम किसानचा जो 20वा हप्ता आहे, तो केंद्र सरकार ₹30,000 याप्रमाणे वितरित करेल. आत्ताच जो हप्ता आहे तो एप्रिल-जुलैच्या दरम्यानचा, यापूर्वी भागलपूरमध्ये 19व्या हप्त्याचा जो मार्चमध्ये दरम्यान वितरित करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये साधारणतः 10 कोटी शेतकऱ्यांना 2200 कोटी रुपयाचं जे काही निधी आहे, ते राज्यामध्ये साधारणतः 93 लाख शेतकरी या योजनेचा साठी पात्र होते. परंतु काही वितरित हप्ता जो होता तो 90 ते 91 लाख शेतकऱ्यांनाच मिळतो. कारण 2 ते 3-2.5 लाख शेतकरी केवायसी कारणामुळे, त्यासोबत विविध कारणामुळे, तांत्रिक अडचणीमुळे पीएम किसान हप्त्याचा लाभ त्यावेळेस घेऊ शकले नाही. ही वस्तुस्थिती आहे. आजची जी काही सूचना आहे ती महत्त्वाची आहे. कारण की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामालाला भाव मिळत नसल्यामुळे या पद्धतीची जर काही निधी आहे तो पीएम किसानच्या अंतर्गत त्यांना दिला जाईल आणि त्यामुळे पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ सुद्धा करण्याची गरज आहे. कारण केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना शेतमालाला म्हणजेच प्रमुख शेतमाला असतील, कापूस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल किंवा ऊस असेल, सगळ्या पिकांना भाव देण्यात येईल. अनुदानाच्या खाली बाजारांमध्ये मिळतो. त्यामुळे शेतकऱ्याचे काही आर्थिक कोंडी झालेली आहे. यासाठी केंद्र सरकारचे धोरण ही कारणीभूत आहे आणि या पार्श्वभूमीवरती खर्च केंद्र करायची असेल तर वाढवली पाहिजे. ₹6,000 पुरेसे नाहीत. कारण आता जर बघितलं तर कृषी निविष्ट असतील, कृषी अवजार असतील किंवा मजुरीचा जो काही रोजंदारीचा असेल, त्याकडे जर बघितलं तर जी काही दिवसाची रोजंदारी आहे ते ₹500 ते ₹600
एवढी रोजदारी शेतकऱ्यांना, शेतमजुरांना द्यावी लागते. तुटपुंज्या मदतीने 1 दिवसाचा मजुराचा खर्च जातो, अशी एक सुद्धा शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जर शेतकऱ्यांना कर्ज तो मदत करायची मदत केली तर ₹30,000 याप्रमाणे मदत ही वार्षिक पीएम किसानमधून केली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे. तुमचा असाही प्रश्न असेल की आपला 20वा हप्ता जो आहे तो 25 ते 30 तारखेच्या दरम्यान वितरित केला जाईल, परंतु 25 किंवा 26 जून रोजी अर्थात ही शक्यता आहे की जूनच्या दरम्यान 25 ते 26 जूनच्या दरम्यान 20वा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जाईल. तो वितरित केला जाणार आहे. पीएम किसानचा जो हप्ता वितरित झाल्यानंतर त्याच्यानंतरच्या काळात म्हणजे पुढच्या 5-7 दिवसात नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो. त्यामुळे त्यानुसार त्याची प्रक्रिया ही त्यामुळे नमो आणि पीएम किसान बद्दल जे काही अपडेट असेल ते आपण ज्यावेळेस त्याची अधिकृत घोषणा होईल त्यावेळेस तुमच्यासमोर नक्की मांडू. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.